Hello. So today we are going to start our fourth unit and we are going to finish it, the fourth unit, fastly because I guess this is a very easy thing, very logical and practical thing to learn. That is trade cycles. So do you know trade, right? Trade is a vyapar, business, right? And trade cycles mostly mean that जेव्हा ट्रेड मध्ये उतार चढ़ाव होता है जब ट्रेड में कुछ उतार चढ़ाव होते रहते हैं दैट इज कॉल्ड ट्रेड साइकिल्स वेरी इजी ट्रेड साइकिल्स हैज डिफरेंट phases. So in a way, have you anytime soon learned about trade cycles? तुम्हाला माहिती आहे का ट्रेड सायकल्स Yes, बद्दल? ma'am. ग्रेट, जकास. तुम्ही मला त्याच्याबद्दल थोडंसं काही सांगू शकाल का? काही आठवत असेल तर? आठवत असेल तर. आय एम नॉट मेकिंग यू लाइक डू इट कंपल्सरी. येस जुईमा? ये बिजनेस में होता है। जब अगर बिजनेस ऊपर जाता है उसे बूम बोलते हैं और नीचे जाएगा तो उसको ऐसे ही कुछ बोलते हैं। It's वो okay, सही good से याद one. नहीं। It's okay. Anyone else? Zuima, were you talking about it? Anyone else who wants to talk about it? Okay, so we are going to learn about it. असा विचार करा की दरवेळी मी एक प्रकारचा प्रयत्न केला आहे तुम्हाला समजावताना की तुम्ही जे पहिल्या धड्यात शिकलाय तेच तुम्ही पुढच्या धड्यात कसं यूज करताय, बरोबर? असा विचार करा, काल पण आपण हे बघितलं होतं की हाऊस होल्ड सेक्टर आहे आणि दुसरं कोणतं सेक्टर आहे? फर्म्स, राईट? आणि हाऊस होल्ड सेक्टरमधून फर्म्सकडे हा जो फ्लो आहे तो रिअल फ्लो आहे, दॅट इज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, राईट? आणि वरती जो आहे तो गुड्स अँड सर्व्हिसेस. सो हाऊस होल्डकडून फर्मकडे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन येतात आणि फर्मकडून हाऊस होल्डकडे गुड्स अँड सर्व्हिसेस येतात, बरोबर? सो याच्या बरोबरीने असा विचार केला की दुसरा जो फ्लो आहे तो फ्लो आपल्याला माहिती आहे मनी फ्लो, करेक्ट? याच्या विरुद्ध चालणारा फ्लो, राईट? कसं चालतो हा फ्लो? तर कळलं, हा फ्लो असा चालतो. हाऊस होल्डकडून गुड्स अँड सर्व्हिसेससाठी फर्म्सला पैसे दिले जातात आणि फर्म्सकडून फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनसाठी पेमेंट केलं जातं, बरोबर? जर तुमच्या लक्षात येत असेल तर आपण पेमेंट फॉर गुड्स असं म्हणतो त्याला. आणि इकडे जर बघितलं तर ह्याला आपण म्हणतो इथे स्पेसिफिकली इंटरेस्ट, रेंट, वेजेस आणि प्रॉफिट, बरोबर? या फॉर्ममध्ये आपल्याला पैसे मिळतात फर्मकडून हाऊस होल्डकडे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनसाठी. आता आपण जेव्हा ट्रेड सायकल बघणार आहोत तेव्हा आपण हाच फॉर्मॅट बघणार आहोत. मात्र असा विचार करा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि प्लीज बी अलाउड, तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. अदरवाईज आपलं हे फार बोरिंग होणार आहे आणि मला तुम्हाला शिकवायला मग फारसा काही इंटरेस्ट राहणार नाही, तुम्ही जर बोलला नाही त्याविषयी तर. ओके, तुमच्या लक्षात येतं आहे मी काय म्हणते ते, राईट? सो असा विचार करा की मी तुम्हाला जेव्हा सांगते की फर्म्स या काय करतात ते किंवा हाऊस होल्ड हे काय करतात ते, तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की समजा अशी वेळ आली की हाऊस होल्डवाल्यांनी काही कन्झ्युम केलंच नाही, हाऊस होल्डवाल्यांनी कन्झ्युम केलंच नाही, तर ह्यातली कुठचे फ्लो बंद होतील? देर इज नो कन्झम्शन. सो कन्झम्शन कम्प्लिटली बंद झालं गुड्स अँड सर्व्हिसेस, तर कुठले फ्लो बंद होतील सांगा मला? तुम्ही अचानक मनात बोलता आणि मला ऐकायला येत नाही असं आहे कारण? हाउस होल्ड करेक्ट. हाऊसहोल्ड काय, हाऊसहोल्डने कन्झम्पशन केलंच नाही, तर यात जे आपण वेगवेगळे फ्लो बघितलेत, म्हणजे हा बघितला आहे पेमेंट्स ऑफ गुड, त्याच्यानंतर गुड्स अँड सर्व्हिसेसचा फ्लो बघितला आहे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा फ्लो बघितला आहे आणि इंटरेस्ट रेट वेज पेमेंट्सचा फ्लो बघितला आहे. यातले कुठले फ्लो बंद होतील किंवा कमी होतील? मनी फ्लो. करेक्ट.
मनी फ्लो बंद होईल, राईट. लेट्स डू इट. पहिली गोष्ट, आपला मनी फ्लो जो आहे, मनी फ्लो मधला फक्त पेमेंट्स ऑफ गुड बंद होईल का रे? हा फ्लो बंद होईल, राईट. जर ते कन्झ्युम करत नाहीये तर फर्म्सकडून हाऊसहोल्डकडे गुड्स अँड सर्व्हिसेस येतील का? नाही. नाही येणार. सो गुड्स अँड सर्व्हिसेसचा पण फ्लो बंद होईल. मग ऑलरेडी प्रोड्यूस झालेल्या गोष्टी फर्ममध्ये आहेत, त्या विकल्या जात नाहीये, मग फर्म्स नवीन गोष्टी बनवतील का? नाही. नाही बनवणार. म्हणजेच नवीन फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतील का नवीन वस्तू बनवायला? नाही लागणार. म्हणजेच फॅक्टर्स ऑफ पेमेंटचा फ्लो पण बंद होईल. आणि जर फॅक्टर्स ऑफ पेमेंट हाऊसहोल्डने फर्म्सला दिलेच नाहीत तर त्याच्या अगेन्स्ट इंटरेस्ट रेट, वेज आणि प्रॉफिट हे मिळेल का त्यांना? नाही मिळणार. नाही. म्हणजे ह्यातलं एक एलिमेंट जरी काढून टाकलं तरी अख्खी ही जी सायकल आहे इकॉनॉमीची ती बंद होऊन जाईल. रिसेशन म्हणतात या गोष्टीला. कम्प्लीट बंद होऊन जाणार. ओके. याच्या अगेन्स्ट द फर्मनी प्रोडक्शन बंद केलं तरी तेच होणार आहे, सगळेच्या सगळे फ्लो बंद होऊन जाणार आहे. रिसेशन. याच्या उलट कुणी जर जास्त घ्यायला सुरुवात केली, लाईक जास्त फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोव्हाइड केले हाऊसहोल्डवाल्यांनी, तर फर्म्सवाल्यांनी जास्त गुड्स अँड सर्व्हिसेस बनवतील. जास्त फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोव्हाइड केल्याबद्दल हाऊसहोल्डला पण जास्त इन्कम मिळेल, इन्कम म्हणजे इंटरेस्ट रेट, वेज वगैरे मधून, आणि आपोआप ते जास्त पेमेंट करतील फर्म्सना. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही आयदर वे हाऊसहोल्ड किंवा फर्म्सच्या कुठल्याही ॲक्शनने हा फ्लो वाढवू शकता किंवा हा फ्लो कमी पण करू शकता. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? येस मॅम. थँक्स. सो असा विचार करा की ह्यालाच हा फ्लो वाढवणं किंवा कमी करणं ही जी प्रोसेस असते तिला म्हणतात की ट्रेड सायकल. येस मेहक, इज देयर एनी कन्फ्युजन? मैम आप इस एग्जाम्पल से हमें ट्रेड साइकिल की रिसेशन मतलब स्टेज बताना चाहते हैं जो बूम के बाद आती है? इट इज़ लाइक, मैं आपको बताना चाहती हूँ रिसेशन, आई एम इंट्रोड्यूसिंग यू रिसेशन, लेकिन आई एम इंट्रोड्यूसिंग यू मोर ऑफ अ ट्रेड साइकिल. तो रिसेशन के बारे में हम बहुत डेप्थ से पढ़ने वाले हैं महक, लेकिन जैसे रिसेशन आया उल्टा भी हो सकता है. जैसे मैंने अभी बोला कि अगर फर्म्स ने प्रोडक्शन बढ़ा दिया या हाउस होल्ड ने उनका कंजम्पशन बढ़ा लिया, ओके, तो क्या होगा, डेफिनेटली कंजम्पशन बढ़ाया तो ज़्यादा गुड्स प्रोड्यूस करने पड़ेंगे, ज़्यादा फैक्टर ऑफ प्रोडक्शन लगेंगे, उन पर ज़्यादा इनकम मिलेगा. मतलब एज इट इज़ उस टाइम आपका बूम आ जाएगा, पीक आ जाएगा, जिसे हम रिकवरी भी बोल सकते हैं. तो देर इज ऑलवेज अप्स एंड डाउन्स इन द इकोनॉमी. ओके, सो वी कैन से दैट ये जो बताया है इन्होंने कि इकोनॉमिक प्रोग्रेस ऑफ अ कैपिटलिस्ट कंट्री has been marked by a periodical and frequent fluctuations in the tempo of economic activity, in investment, in output, in income and employment. खूप मी एकच वाक्य तुम्हाला नीट एक्सप्लेन करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे खूप सोपं आहे. ओके. कॅपिटलिस्ट कंट्री म्हणजे ज्या जनरली मनी मार्केट्सवर अवलंबून असतात, अशा कंट्रीजमध्ये जेव्हा पिरियॉडिकल आणि फ्रिक्वेंट फ्लक्च्युएशन्स होतात. पिरियॉडिकल म्हणजे ठराविक काळानंतर येणारी, फ्रिक्वेंट म्हणजे नेहमी येणारी, त्याला तुम्ही थांबवू नाही शकत, थोपवू नाही शकत, अशी जी फ्लक्च्युएशन्स आहेत. आता ही कसली फ्लक्च्युएशन्स आहेत? इन द टेम्पो ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे आर्थिक ज्या घडामोडी असतात, आर्थिक ज्या गोष्टी असतात त्याच्या टेम्पोमध्ये. टेम्पो म्हणजे फ्रिक्वेन्सी, टेम्पो म्हणजे स्पीड. सो जेव्हा आर्थिक ॲक्टिव्हिटीजच्या स्पीडमध्ये फ्रिक्वेंट आणि पिरियॉडिकल चेंजेस असतात, फ्लक्च्युएशन्स असतात. ओके. सो मी आत्तापर्यंत तुम्हाला 3 महत्त्वाचे भाग सांगितले. कॅपिटलिस्ट कंट्रीजमध्ये पिरियॉडिकल किंवा फ्रिक्वेंट फ्लक्च्युएशन्स येतात आणि ती कशात फ्लक्च्युएशन्स येतात? तर टेम्पो ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. आता या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कसल्या आहेत? इन्व्हेस्टमेंट असते मार्केटमधल्या, आउटपुट म्हणजे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी आहेत, इन्कम संबंधीच्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा एम्प्लॉयमेंट. मला सांगा याच्या पलीकडे आर्थिक ॲक्टिव्हिटी जातात का रे? इन्व्हेस्टमेंट, आउटपुट, इन्कम आणि एम्प्लॉयमेंट याच्या पलीकडे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जातात का? नो. नाही. म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीच्या पेसमध्ये, होण्यामध्ये जेव्हा बदल घडून येतो फ्रिक्वेंट किंवा पिरियॉडिकल, तेव्हा त्याला आपण
ट्रेड सायकल्स असं म्हणतो. तुमच्या लक्षात येतं आहे बेसिक कन्सेप्ट काय आहे? मी तुम्हाला ही का खूप क्लिअर सांगते ते मी तुम्हाला सांगते. ओके. जर समजा तुम्हाला हे नीट समजलं तर पुढच्या ज्या सायकल्स आहेत, पुढच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याही काही आपण बघणार आहोत त्या तुमच्यासाठी अत्यंत सोप्या होतील समजून घ्यायला. ओके. सो बघा इथे काय म्हटलंय की these economies are constantly experiencing such changes. Such changes may be abrupt, they are economic fluctuations in the business, they are isolated, discontinuous, and at the same time, they are continuous, lasting for a long period of time in the same direction. That is, आगे बढ़ते ही जाना है टाइम के हिसाब से. These fluctuations can be classified as secular trends, seasonal fluctuations, cyclical fluctuations, and random fluctuations. Don't worry, या सगळ्याबद्दल आपण समजून घेणार आहोत. It's just the introduction. Okay. So, in a way, cyclical fluctuations are wave-like changes in the economic activity characterized by recurring phases of expansion and contraction. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर आता हे शेजारचं पिक्चर बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की इकॉनॉमीची सुरुवात आपण इथून धरली तर हळूहळू रिकवर होत चालली इकॉनॉमी, म्हणजे वर जात चालली आहे. एक्स ॲक्सिसला टाईम म्हणजे तुम्ही पुढे जाताय 2001, 2, 3, 4, 5, 6 असं. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी तुम्ही जसं वाय ॲक्सिसकडे वर जाल दे आर बेटर, मोर अँड मोर बेनिफिशियल. सो वरती जाणं पीकपर्यंत म्हणजे एकदम टोकापर्यंत इट्स अ बूम. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर ॲट द हायेस्ट. ओके. दॅट्स एक्सपान्शन, फेजेस ऑफ एक्सपान्शन. जेव्हा तुम्ही वरती जाताय तेव्हा, जेव्हा खाली येत आहे पीकपासून ट्रफकडे, याला ट्रफ असं म्हणतात. ओके. सो पीक म्हणजे शिखर, ट्रफ म्हणजे अगदी गाळ. सो पीकपासून ट्रफकडे येणं याला कॉन्ट्रॅक्शन ऑफ इकॉनॉमिक फेजेस म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. सो यू गो टू द पीक, यू गो टू ट्रफ, अगेन यू गो टू द पीक, यू गो टू द ट्रफ. देर इज नो स्टॉपिंग इट. म्हणजेच या ज्या ऑसिलेटिंग मुवमेंट्स आहेत, ज्या वेव लाटांसारख्या स्ट्रक्चरमध्ये आहेत, त्याला आपण म्हणतो ट्रेड सायकल. दे आर द सायक्लिकल फ्लक्च्युएशन्स ऑफ द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. दे आर फ्रॉम पीक टू ट्रफ, ट्रफ टू पीक, ॲज पर द फिगर, राईट. दीज सायकल्स हॅव अ फ्री रिदम. त्यांना त्यांचा स्वतःचा ताल असतो. इट्स लाईक अ सॉन्ग. त्याचा स्वतःचा असा ताल असतो आणि त्या इरेग्युलर असतात. म्हणजे नॉट नेसेसरीली पहिल्या 6 महिन्यात पीक आलं तर पुढच्या 6 महिन्यात ट्रफ, मग पुन्हा 6 महिन्यात पीक, असं नसतं. काही सायकल्स 12-12 वर्ष चालतात, काही 4 वर्ष, काही 2 महिने, काही 1 महिना, काही आठवडाभर सुद्धा. सो पण त्यांचा रेकग्नाइज्ड पॅटर्न हा मात्र या वेव्ह सारखा असतो, ऑसिलिएटिंग वेव्ह सारखा. ओके. सो तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणते तुम्हाला ते. लेट्स सी द मीनिंग ऑफ ट्रेड सायकल. अ ट्रेड सायकल और अ बिझनेस सायकल, दोन्ही सेम मिनिंगच्या गोष्टी आहेत. ट्रेड सायकल किंवा बिझनेस सायकल इज अ सायक्लिकल फ्लक्च्युएशन्स ऑफ इकॉनॉमी और इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बरोबर. इथपर्यंत समजतं तुम्हाला सगळ्यांना? नक्की? यस मॅम. व्हेरी गुड. आता आपण एक प्रयत्न करूया की आपण एक व्हिडिओ बघायचा प्रयत्न करूया. मी ती तुम्हाला दाखवण्याचं मीन करते, पण ती व्हिडिओ बघण्याआधी, कारण मी ती शोधते तोपर्यंत तुम्ही हे मीनिंग आणि ट्रेड सायकलचं आहे ना तुमच्या समोर आहे, तुम्हाला इथपासून इथपर्यंत नीट वाचायचं आहे, सो दॅट ती व्हिडिओ समजताना तुम्हाला जास्त नीट समजेल. येत आहे लक्षात? सो या गोष्टी नीट वाचून घ्या. या 3 डेफिनेशन आहेत, ज्यातल्या किमान मोठी उत्तरं देताना 2 तरी तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. सो प्लीज वाचून घ्या नीट. तोपर्यंत मी बघते मला ती व्हिडिओ सापडते का. ओके.
ओके, झालंय तुमचं वाचून? Yes, ma'am. बघा काय लिहिलंय ते. ट्रेड सायकल्स refers to the wave like movement in the economic activity, particularly in employment, output and income. सो जॉब्समध्ये, तुमच्या प्रोडक्शनमध्ये आणि तुमच्या इन्कममध्ये जेव्हा वर खाली होत असतं, सायक्लिकल मुवमेंट आहे, वी कॉल इट ट्रेड सायकल. In other words, trade cycle or business cycles are ups and downs in the economy. बरोबर, मी हेच तुम्हाला म्हटलं वर खाली होणं. A trade cycle is defined in a various ways by different economists. Michel hmm, Michel defines trade cycle as fluctuations in the aggregate economic activity. लक्षात ठेवायला सोपी डेफिनेशन आहे. मिशेलनी अशी डिफाईन केलं, मिशेल या इकॉनॉमिस्टनी, की फ्लक्च्युएशन्स इन ॲग्रिगेट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, सगळ्याच प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये जेव्हा फ्लक्च्युएशन्स होतात, वी कॉल इट ट्रेड सायकल. अकॉर्डिंग टू हाबरलर, the business cycle in general sense may be defined as an alternation of periods of prosperity and depression of good and bad trade. चांगल्या आणि वाईट व्यवसायाची प्रॉस्परिटी आणि डिप्रेशनच्या पिरियडमध्ये अल्टरनेशन होणं म्हणजे चेंजेस होणं, याला ट्रेड सायकल असं जनरल सेन्समध्ये म्हणता येऊ शकतं. केन्सच्या मते अ ट्रेड सायकल इज अ कंपोज्ड ऑफ अ पिरियड ऑफ गुड ट्रेड कॅरेक्टराइज्ड बाय रायझिंग प्राइजेस अँड लो एम्प्लॉयमेंट पर्सेंटेज. म्हणजे ट्रेड सायकल ही दोन प्रकारच्या टाईपच्या पिरियड्समध्ये असते. एक गुड ट्रेड, ज्यात काय असतं, कॅरेक्टरिस्टिक काय गुड ट्रेडच्या, प्राइजेस वाढत आहेत. बघा, आता आपण इकॉनॉमिक्समध्ये नेहमी असं म्हणतो की इन्फ्लेशन वाईट आहे, भाववाढ वाईट आहे, पण इथे मात्र केन्स काय म्हणतोय, गुड ट्रेड कशाबरोबर तुम्ही बघू शकता, जेव्हा प्राइजेस राईज होत आहेत आणि अनएम्प्लॉयमेंट पर्सेंटेज लो आहे, कमी आहे, म्हणजे लोकांना भरपूर जॉब आहे, कमी अनएम्प्लॉयमेंट आहे. अल्टरिंग विथ द पिरियड्स ऑफ बॅड ट्रेड, इट्स नॉट बिट ट्रेड, इट्स अ बॅड ट्रेड, चुकीचं लिहिलं इथे. ओके, सो म्हणजे टायपो आहे. सो बॅड ट्रेडच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतात, कॅरेक्टराइज्ड बाय फॉलिंग प्राइजेस अँड हाय अनएम्प्लॉयमेंट पर्सेंटेज. मला वाटतं मोठी दिसली तरी केन्सची व्याख्या लक्षात ठेवायला सोपी आहे. अ ट्रेड is composed of periods of good trade characterized by rising prices and low unemployment percentage, alternating with the period of bad trades characterized by falling prices and high unemployment percentage. Believe me, म्हणजे तुम्हाला मी दिसत नसले तरी एकदा व्याख्या वाचल्यावर मी ही न बघता तुम्हाला सांगितली होती. सो केन्सच्या मते ही व्याख्या कशी आहे, तर गुड अँड बॅड ट्रेड जेव्हा अल्टरनेशनमध्ये, म्हणजे एकामागून एक आपल्याला सफर करायला लागतात किंवा आपल्याला दिसतात, वी कॉल इट ट्रेड सायकल. ओके, सो लेट्स सी दॅट व्हिडिओ. नाउ आय हॅव टू रिपीट इट. सो लेट्स सी. So first is there is if we see the features of trade cycle, first is there is movement in economic activity, maybe uptrend, downtrend economic activities, wave-like movement in the economy. Economic activities can expand or contract. There are different phases, major 4 phases. कोणत्या major 4 phases is सांगा मला. Prosperity, Prosperity, slump, recession, and recovery. depression, and recovery. Very good. Okay, so then there is different types and duration. कोणत्या different types आहेत ट्रेड सायकलचे? Minor and major. Very good. Minor trade and major trade. Minor trade cycle किती टाइम ड्युरेशन पर्यंत ऑपरेट होऊ शकते? 3 to 4 years. Correct. 3 And to major 4 trade cycle? years. 4 to 8 years. Very good. Now see, there is expansion and contraction. म्हणजे ह्या ज्या 4 फेजेस होत्या त्या आपण 2 टाईपच्या पिरियड मध्ये किंवा 2 टाईपच्या गोष्टींमध्ये डिवाइड करतो. सो वी से, जर समजा प्रॉस्परिटी असेल आणि रिकव्हरी असेल, वी कॉल इट एक्सपान्शन. वेरॅज जर समजा रिसेशन असेल किंवा डिप्रेशन असेल, वी कॉल इट कॉन्ट्रॅक्शन. सो इन अ ट्रेड सायकल एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन आर क्युम्युलेटिव्ह. म्हणजे असं होत नाही की आता एकदम प्रॉस्परिटी आली तर अचानक रिसेशन येईल, अचानक डिप्रेशन येईल. ओके, सो इट इज लाईक एका ह्या गोष्टीमुळे ही गोष्ट घडते, पुन्हा ह्या गोष्टीमुळे ही गोष्ट घडते, याच गोष्टीमुळे पुढची रिकव्हरी घडते. तुमच्या लक्षात येत आहे?
सो दॅट मीन्स मागच्या गोष्टीवर डिपेंड राहूनच, म्हणजे अगदी प्रॉस्पेरिटी ही सगळ्यात भारी स्टेज असली तरी प्रॉस्पेरिटीमुळेच रिसेशन सुरू होतं. डिप्रेशन त्याच्यामुळेच सुरू होतं कारण रिसेशन होतं. येत आहे तुमच्या लक्षात? आणि डिप्रेशन ही सगळ्यात खालची ट्रफ पॉइंट असला तरी सुद्धा त्याच्यामुळेच नव्या रिकव्हरीला पण सुरुवात होते. थोडक्यात मागच्या स्टेजेस मधूनच इट्स लाईक लाईफ सायन्स. तुम्ही अगदी कितीही अपयशच्या खोल दरीत असलात अपयशाच्या, तरी तुम्ही वर उठून येताच. तुमच्या अपयशातूनच नव्या यशाची सुरुवात होते असं म्हणतात. बरोबर? इट्स लाईक दॅट ओनली. देन रिकरंट अँड नॉट पिरियॉडिक, म्हणजे ट्रेड सायकल्स आर रिकरंट इन नेचर, म्हणजे त्या परत परत होतात. ओके, वन बाय वन वन बाय वन वन बाय वन. आणि त्या जरी परत परत होणाऱ्या असल्या तरी ते रेग्युलर टाइम टेबल काही फॉलो करत नाही. म्हणजे आज थर्सडे आहे तर आज एसवायचं इकॉनॉमिक्स लेक्चर नाही, फक्त एफसीचं लेक्चर आहे, असं होत नाही. ते कुठल्याही प्रकारचे टाइम टेबल फॉलो करत नाही. दे आर रिदमिक बट दे डोंट हॅव मीन्स दे डोंट हॅव पिरियॉडिसिटी. आज 3 ते 4 डिप्रेशन असेल, मग 4 ते 5 रिकव्हरी असेल, असं नसतं. सो तुमच्या लक्षात येत आहे, रिकरंट म्हणजे फ्रिक्वेंट आहे, त्यांना कॉमन पॅटर्न आहे फेजेसला. हाच प्रॉस्पेरिटी, रिसेशन, डिप्रेशन, रिकव्हरी, पुन्हा प्रॉस्पेरिटी, रिसेशन, डिप्रेशन, रिकव्हरी, सर्क्युलर पॅटर्न, पण पिरियॉडिसिटी नाही. ओके, देन दे आर डायनॅमिक इन नेचर. दॅट मीन्स ट्रेड सायकल्स they cause changes in all sectors of the economy. म्हणजे मगाशी म्हणली तशी म्हणजे की श्रीमंतांना कदाचित पटकन खरेदी करता येत असेल, त्यांना कमी त्यांना एफेक्ट होत नसेल ट्रेड सायकल, असं असेल पर्यायी असं आपण म्हटलं तरी सगळेच्या सगळे सेक्टर हे ट्रेड सायकलमुळे एफेक्ट होतात. ओके, इकॉनॉमी मध्ये. देन डाऊनवर्ड मुवमेंट इज मोर सडन, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो, आपण असंच नेहमी म्हणतो की बुडत्याचा पाय खोल्यात. तुम्हाला माहिती असं म्हणतात नेहमी, म्हणजे काय, जेव्हा डाऊनवर्ड ट्रेंड सुरू होतो आपला, आपण काहीतरी एखादी आपल्याला वाईट सवय लागते, तेव्हा ती वाईट सवय पटपट, म्हणजे एखादी वाईट गोष्ट केली, समजा धूम्रपान, स्मोकिंग, एकदा सिगरेट ओढली की पुढे त्याचं व्यसन लागायला वेळ लागत नाही असं म्हणतात. सो पहिल्यांदाच ओढू नका किंवा कंट्रोल करूच नका ते. ओके, सो इट्स अ डाऊनवर्ड मुवमेंट, पटकन सडन येते, म्हणजे ते एकदम अंगावर येतं. सो आपल्याला पीकला, रिकव्हरी पिरियडला पोहोचायला वेळ लागतो, पण पीक मधून आपल्याला खाली जायला, रिसेशन मध्ये किंवा त्याच्याही खाली डिप्रेशन मध्ये जायला बिलकुल वेळ लागत नाही. सो सिमेट्रिकल नाहीये, म्हणजे बेल शेप नाहीये. हा ट्रेंड तुम्हाला पटकन दिसतो, हा ट्रेंड असा लांब 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 दिसतो, पण हा एकदम पटकन दिसतो. पुन्हा हा ट्रेंड लांब लांब म्हणजे बराच वेळ, पण हा ट्रेंड खाली. येत आहे लक्षात तुमच्या? म्हणजे थोडक्यात कोरोनाच्या केसेस वाढायला भराभर दिसतात, पण त्या कमी दिसतात. कमी होण्याचा काय म्हणू, स्पीड हा कमी आहे. ओके, सो दॅट्स डाऊनवर्ड मुवमेंट इज सडन. सो presence of crisis, that is the peak and the trough, are not symmetrical. That is to say, downward movement is more sudden, violent than the change from downward to upward. म्हणजे खाली येणारी मुवमेंट ही पटकन, सडन आणि अतिशय व्हायलंट अशी असते, वेरॅज अपवर्ड अतिशय स्लो जाते. इंटरनॅशनल कॅरेक्टर, दॅट मीन्स ट्रेड सायकल या फक्त एका इकॉनॉमी पुरत्या नसतात. भारतात आज ट्रेड सायकल चालू आहे असं काही नसतं. अख्ख्या जगात एकदा ट्रेड सायकल आली की ती वेगवेगळ्या प्रकारे एफेक्ट होते, पण अख्ख्या जगात एफेक्ट होते. सो इट हॅज इंटरनॅशनल कॅरेक्टर अँड इट कॅन स्प्रेड फ्रॉम वन कंट्री टू अनदर. आपण 1929चं एक मोठं क्रायसिस यात बघणार आहोत. ओके, आपण या बाहेर सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, ज्या टेक्स्टबुकच्या बाहेर आहेत त्या बघूच शकतो. पण जर समजा या टेक्स्टबुक मधल्या गोष्टी तुम्ही स्वतःहून पटापट अक्वायर केल्यात, शिकल्यात तर, सो त्याच्यासाठी लेट मी टेक यू टू दिस पीपीटी ऑफ माइंड. माझं एक पीपीटी गेल्या वेळी तयार केलेलं होतं. सो तुम्ही जर बघितलं तर यात अतिशय सोप्या शब्दात सगळ्या प्रकारच्या फेजेस बद्दल, फीचर्स बद्दल डायग्राम सकट माहिती आहे. काही व्हिडिओजच्या लिंक पण आहेत. सो तुम्ही जर स्वतःहून अभ्यास केला त्या गोष्टीचा, तर मला तुम्हाला याच्याबद्दल आणखीन काही विशेष सांगणं शक्य होईल. इज इट ओके जर मी तुम्हाला हे पीपीटी पाठवलं आणि तुमच्याकडे तुमच्या नोट्स पण पाठवल्या, तर पुढच्या ज्या या 4 फेजेस आहेत, प्रॉस्पेरिटी फेज, रिसेशन फेज, डिप्रेशन फेज अँड रिकव्हरी फेज, तर ह्याच्याबद्दल तुम्ही जर उद्या किंवा पुढच्या 2 लेक्चरमध्ये नोट्स काढून ठेवल्या, तर आपण ह्याच्याबद्दल इन डेप्थ आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी बघू शकू. इज दॅट ओके फॉर यू?
यस मैम. ओके. Yes, सो ma'am. मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते त्याची थोडीशी. प्रॉस्पेरिटी फेज ओके हा तुम्हाला अटेंडन्स शीट पण द्यायची राईट. एक सेकंड. ओके, टेक द अटेंडन्स शीट. ओके, मी तुम्हाला 2 वेळा टाकते कारण सो दॅट तुम्हाला अंदाज येईल. सो प्रॉस्पेरिटी फेज ही एक्सपान्शनची असते. जर तुम्ही डायरेक्शन मध्ये बघितलं तर प्रॉस्पेरिटी ही जी लाईन आहे ती एक मिडल लाईन म्हणूया आपण एस वर. प्रॉस्पेरिटी फेज मध्ये काय होतं की तुमच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ज्या असतात ना त्या एकदम वाढायला लागतात हळूहळू. यू आर गोइंग गुड, दॅट्स अ रिकव्हरी. ओके, किंवा आपण असं म्हणू ही रिकव्हरी फेज आहे, त्यातून आपण प्रॉस्पेरिटी फेज मध्ये प्रवेश केला. ओके, आणि प्रॉस्पेरिटी फेज मध्ये असताना तुम्ही अशा एका उच्च पॉइंटला पोहोचता विच इज कॉल्ड पीक. आणि त्या पीक पॉइंट वरनं सगळं परत बिघडायला सुरुवात होते. वी गो टू रिसेशन. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रॉस्पेरिटी फेज वरनं ज्याला आपण एक्सपान्शन और अपस्विंग म्हणतो त्यातून रिसेशन फेज सुरू होते. दॅट इज अ टर्न ऑफ प्रॉस्पेरिटी टू डिप्रेशन. म्हणजे थोडक्यात तुमच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी थंडावायला लागतात आणि मग तुमचा डाऊन टर्न ट्रेंड सुरू होतो. सो रिसेशन मध्ये तुम्ही प्रवेश करता आणि तीच रिसेशनची फेज आपल्याला डिप्रेशन मध्ये घेऊन जाते. डिप्रेशन इज नॉट माइंडवालं डिप्रेशन, म्हणजे तेही असतं त्या काळात, पण डिप्रेशन याचा अर्थ तुमच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कॉन्ट्रॅक्ट होत आहेत किंवा डाऊन स्विंग्सला लागले. ओके, आणि हीच डिप्रेशनची जी फेज असते ती आपल्याला ट्रफ मध्ये नेते. ट्रफ इज द लोएस्ट पॉइंट. आणि तिथून पुढे परत आपण रिकव्हरी फेजला जातो, पुन्हा प्रॉस्पेरिटी फेजला जातो. ओके, सो ह्या बेसिकली 4 फेजेस आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही लिहिणार आहात, तुम्ही शिकणार आहात. प्रत्येक इकॉनॉमीला या फेजेस वेगवेगळ्या प्रकारे अफेक्ट करतात. तुम्ही जर बघितलं तर S1 ही जी लाईन होती ती ग्रोथ लाईन होती आणि त्या ग्रोथ लाईनच्या आसपास या सगळ्या सायकल आहेत. सो मी तुम्हाला म्हटलं तसं इट्स अ रेग्युलर सिक्वेन्स. तुम्ही रिकव्हरी मधून प्रॉस्पेरिटीला जाता, पीकवर पोहोचता, खाली रिसेशनची ट्रीटमेंट सुरू होते, डिप्रेशनला जाता, ट्रफला येता, परत रिकव्हरी पिरियड सुरू होतो. सर सॉरी माझ्याकडनं चेंज झालं पेज. सो तुम्ही बघू शकता की प्रॉस्पेरिटी फेज मध्ये काय काय होतं की हाय लेवल ऑफ आउटपुट अँड ट्रेड. जास्तीत जास्त प्रोडक्शन, मोठ्यात मोठा व्यापार आणि जास्तीत प्रोडक्शन असल्यामुळे लोकांना इन्कमही जास्त मिळतं. आपोआप इफेक्टिव्ह डिमांड पण वाढते. काय इफेक्टिव्ह डिमांड आहे आपण पुढे बघणार आहोत. ओके, त्याच्या बरोबरीने लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब्सची संख्या वाढते आणि त्यामुळे आपोआप लोकांचं इन्कम वाढतं. इन्कम वाढल्यामुळे लोक जास्त कन्झ्युम करायला लागतात, म्हणजेच इफेक्टिव्ह डिमांड वाढते, कन्झम्पशन वाढतं. जास्त कन्झम्पशन म्हणजे जास्त सप्लाय करायला लागतो, म्हणून आउटपुट पण वाढतो, आपोआप ट्रेड पण वाढतो. याच्यामुळे मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल MEC हेही वाढतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करताय त्याची प्रोडक्टिव्हिटी, रिटर्न्स देण्याची क्षमता पण वाढते. ओके, आपोआप या सगळ्यामुळे खूप मागणी आहे आणि एखाद्याला जेव्हा कुठल्याही गोष्टीला जास्त मागणी येते तेव्हा त्याची प्राइस वाढते. बरोबर, वाळवंटात ऑइलला कमी प्राइस आहे गल्फ कंट्रीज मध्ये, पण पाण्याला जास्त प्राइस आहे कारण तिथे पाणी कमी आहे. आपल्याकडे पेट्रोलला जास्त प्राइस आहे. सो कंटिन्युअस राईज इन प्राइस. त्याच्यानंतर इन्फ्लेशन म्हणजे त्यामुळे प्राइस इन प्राइस अर्थातच भाववाढ होते. भाववाढीमुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट म्हणून इंटरेस्ट रेट वाढतो. इंटरेस्ट रेट म्हणजे आपल्याला सेव्हिंग्सवर मिळणारा आणि लोन्स वरती द्यायला लागणारा असा इंटरेस्ट रेट. ओके, म्हणजे थोडक्यात कॅपिटलवर मिळणारं रिटर्न वाढायला लागतं. लार्ज एक्सपान्शन ऑफ बँक क्रेडिट. लोक जास्तीत जास्त लोन घेतात कारण त्यांना कळतं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मोठ्या आहेत, त्याचा फायदा होईल. त्यामुळे बिझनेस ऑप्टिमिझम म्हणजे लोकांची बिझनेस बद्दलची पॉझिटिव्हिटी वाढते, नवीन बिझनेस सुरू होतात आणि इकॉनॉमी फुल कपॅसिटी ऑपरेट करायला लागते. दॅट इज अ प्रॉस्पेरिटी फेज. आणि याच गोष्टी वेगवेगळ्या जशा होतात तशा इतर फेजेस यायला लागतात. आता मी तुम्हाला जे पाठवीन त्याचा तुम्ही नीट अभ्यास करायचा आहे, त्याच्या नोट्स काढायच्यात. उद्या आपण त्याच्यावरती बोलणार आहोत आणि त्या नोट्स मी उद्या बघणार आहे 4ही फेज बद्दल. ओके, सो सी यू टुमॉरो. हॅव अ हॅपी डे आहे. बाय बाय.